यवतमाल में जिला परिषद कर्मचारी सहकारी पद संस्था को लेकर बढ़ता विवाद एक बार फिर नजर आ रहा है। संस्था के सभासदों ने संचालक मंडल पर कथित आर्थिक अनियमितताओं और मनमाने कारभार के गंभीर आरोप लगाए हैं। सभासदों का दावा है कि गलत फैसले के चलते पद संस्था आर्थिक संकट की ओर बढ़ रही है। उन्होंने मांगे पूरी नहीं होने पर आंदोलन की चेतावनी दी है। मी आसाराम चव्हाण, यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था रजिस्टर नंबर 109 यांचा सामान्य सभासद। या संचालक मंडळाने या 4 वर्षांमध्ये एवढा मोठा अनागोंदी कारभार केलेला आहे। यांच्या तुगलकी निर्णयामुळे सर्वसामान्य सभासद यांच्यावर नाराज आहेत। ठेवीदारांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून 50 कोटी रुपयाने या 109 पतसंस्थेतील ठेवी कमी झालेली आहेत। कर्जदारांचा यांना कोणताही हित जोपासल्या जात नाही आणि म्हणून कर्जदार सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये 109 पतसंस्थेतील कमी झालेली आहे। फुगून सांगितल्या गेलेली ठेवी जी आहे ती ठेवी दुसऱ्या पतसंस्थेमध्ये 111 कोटी रुपयांची ठेवी यांनी ठेवली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्यामधून 60 कोटी रुपयांची ठेवी त्या पतसंस्थेला 109 पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवायला लावली। म्हणजे या संचालक मंडळाने ठेवी संदर्भात जी काही हेराफेरी केलेली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि या चुकीच्या पद्धतीमुळे सर्वसामान्य सभासदांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही। वेळोवेळी निवेदन असो, धरणे आंदोलन असो, यांना आम्ही सामान्य सभासदांच्या वतीने भेटी देऊन त्यांना अलर्ट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे संचालक मंडळ या सामान्य सभासदांचं हित लक्षात न घेता फक्त स्वहित जपत असल्यामुळे संपूर्ण सभासदांचा आक्रोश या 109 पतसंस्थेच्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून या संचालकाच्या तुगलकी निर्णयामुळे 109 पतसंस्थेची वाटचाल जी आहे ती दारवा पतसंस्थेसारखी डुबण्याचे चिन्ह या पतसंस्थेचे स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत आहे। धन्यवाद। सर, मी मनीष नागतोडे, एक सामान्य सभासद, कर्मचारी पतसंस्था 109। आमचं म्हणणं आहे की आत्ताच नुकतीच यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध यांचे दावे सांगितले, परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर यांनी त्या 109 पतसंस्थेमध्ये होम लोनवर 1% व्याजदर कमी केला। तुम्ही जर त्याची खरी बाजू तपासली तर 109 पतसंस्थेमध्ये होम लोन घेण्यासाठी कुठलाही सभासद जात नाही। तो पगारदार सामान्य सभासद हा रेग्युलर कर्जदार आहे। त्यावरती जर यांनी 1% व्याजदर कमी केलं असतं तर ते सभासदांच्या हिताचं राहिलं असतं। गृह कर्ज व्याजदर कमी करणे हा केवळ आणि केवळ सामान्य सभासदांना देखावा आहे, त्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखा आहे। दुसरी बाब अशी की हे म्हणतात की 5% NPA आहे। तुम्ही विथ रेकॉर्ड आमच्याकडे त्याचे पुरावे आहे। 5% नसून NPA हा 18% पोहोचलेला आहे। त्यानंतर यांचं या गेल्या 4 वर्षापासून जर तुम्ही कामकाज पाहिलं तर सामान्य सभासदांच्या हिताचे निर्णय कमी आणि स्वहितांचे निर्णय जास्त आहेत। नोकर भरतीवर यांचा विशेष फोकस आहे। तुम्ही जर आज त्या 109 पतसंस्थेमध्ये जाऊन बघितलं तर कर्मचारी अतिशय त्यांना काम नसून शांतपणे बसून राहत आहे। मग त्यांनाच जर काम नाही तर तुम्ही इतरत्र कर्मचारी भरतीचा तुमचा आग्रह का, हा आमचा सामान्य सभासदांचा प्रश्न आहे। ठीक आहे। याआधी या 109 पतसंस्थेमध्ये ज्या दिवशी अर्ज दिला त्या दिवशी कर्ज मिळत होतं, परंतु जेव्हापासून हे परिवर्तनचे संचालक मंडळ आलेलं आहे यांनी सामान्य सभासदांना इतका त्रास दिलेला आहे की स्वतः एक सामान्य सभासदाला हे कर्ज सुद्धा देत नाही व 2-2 महिने लटकून ठेवतात, फाईल अडवतात व कर्ज जेव्हा आपल्याला अत्यावश्यकता असते तेव्हाच आपण कर्ज घ्यायला जातो, पण हे कर्ज सुद्धा वेळेवर देत नाही। त्यामुळे सर्व सामान्य सभासद त्रस्त झालेले आहेत व याचा कुठेतरी मोठा उद्रेक होईल व हे संचालक मंडळ पुढील निवडणुकीत तुम्हाला दिसणार नाही अशी मी सामान्य सभासदातर्फे ग्वाही देतो। काय नाव तुमचं? सचिन गायकवाड।